त्या योजनेला कमी दिले। जेव्हा केव्हा आम्ही सीएचओ असेल, अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, त्याच्याबरोबर संघ कम्प्युटर ऑपरेटर असेल, ह्या सर्व विषयांवर जेव्हा बोलतो की त्यांना आपल्याला योग्य असं न्याय पगाराच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे, तेव्हा सरकारकडनं अध्यक्ष महोदय आम्हाला उत्तर मिळते की आपल्याकडे पैसे नाहीत। अध्यक्ष महोदय, पैसे का नसतात त्याचं दोन मुख्य कारण असू शकतं। एक तर सरकारचं उत्पन्नच कमी आहे, नाही तर दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टीसाठी पैसा वापरला गेला पाहिजे तिथं वापरत असताना त्याच्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी घडत असतील, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि सामान्य लोकांच्या हिताचा आणि त्यांचा टॅक्सचा पैसा जो सरकार गोळा करतो तो पैसा तिथं व्यक्तिगत हितासाठी वापरला जातो। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण आरोग्य विभागाचं घ्यायचं झालं तर अँब्युलन्स स्कॅम बद्दल या ठिकाणी खरं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचंय। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2 GR काढण्यात आले, ते कशाचे तर अँब्युलन्स खरेदी करण्याचे। अध्यक्ष महोदय, पहिला GR हा 4 ऑगस्ट 2023 ला काढला गेला 577 कोटीचा। लगेचच काही महिन्यांमध्ये मार्च महिन्यामध्ये हा 1100 कोटीच्या आसपास अध्यक्ष महोदय हा GR त्या ठिकाणी नेला गेला। या दोन्ही GRचा फरक आपण बघितला तर अध्यक्ष महोदय हा कुठेतरी 300 ते 400 कोटीच्या आसपास येतो। अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा मार्केटमधून ALS गाडी म्हणजे ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट गाडीचा ॲव्हरेज रेट काढला तो 33 लाखाच्या आसपास अध्यक्ष महोदय मिळतो। तर अध्यक्ष महोदय, सरकारी टेंडर कितीला फायनल केलं तर 65 लाखाला। परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची। रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा। रंग कलर्स ऑफ लाईफ। अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा मार्केटमधून ALS गाडी म्हणजे ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट गाडीचा ॲव्हरेज रेट काढला तो 33 लाखाच्या आसपास अध्यक्ष महोदय मिळतो। तर अध्यक्ष महोदय, सरकारी टेंडर कितीला फायनल केलं तर 65 लाखाला। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने अँब्युलन्स खरेदी करण्यासाठी 400 कोटी अतिरिक्त तिथं दिले गेले। अध्यक्ष महोदय, आज अँब्युलन्स नाही म्हणून आपल्याला कधी बातम्यात बघायला मिळते एखाद्या झोळीमध्ये, एखाद्या सायकलवर, गाडीवर एखाद्या महिलेला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला त्या ठिकाणी घेऊन गेलं जातं। कधी कधी अँब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे एक व्यक्ती ऍक्सिडेंट झाला तो तिथंच राहतो, सकाळी कुठेतरी आपल्याला कळतं। मग अशा पद्धतीने तिथं सामान्य लोकांचा दुर्दैवाने मृत्यू होतो, नाहीतर त्यांच्या आरोग्याच्या अडचणी अध्यक्ष महोदय ह्या वाढत असतात। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये तर तकलादू GR काढला। या GR मध्ये काय म्हणलं गेलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीचा उल्लेख अध्यक्ष महोदय केला गेला। GR मध्ये उल्लेख आहे 13 मार्च 2024च्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेत आला आणि त्या ठिकाणी तो आता त्याच्या रिलेटेड हा GR काढण्यात आला। अध्यक्ष महोदय, पण आम्ही अध्यक्ष महोदय आता तर सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं, आम्ही जेव्हा शासनाने 13 मार्च 2024 जो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अहवाल काढला गेला त्याच्यामध्ये कुठेही अँब्युलन्स बद्दलचा उल्लेख अध्यक्ष महोदय तिथं दिसत नाही। हा झाला खरेदी करण्याच्या बाबतीतला भ्रष्टाचार। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जेव्हा आपण गाडी चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो 2 लाखाच्या आसपास असतो। अध्यक्ष महोदय, यांनी टेंडर कितीला दिलं तर 3,18,000 रुपयाला। अध्यक्ष महोदय, हा करार आहे 10 वर्षाचा। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दर वर्षाला 8% वाढ आहे। तर आपण हे जर गणित तिथं काढलं तर खरं तर कमीत कमी 2 लाखाप्रमाणे 4,650 कोटीला ऑपेक्स म्हणजे गाडी चालवण्याचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे होतं। अध्यक्ष महोदय, 3 मिनिटं झाले, 2 मिनिटं द्या, विषय संपवतो। अध्यक्ष महोदय, पण यांनी 4,600 कोटीला तो त्या ठिकाणी टेंडर देण्यापेक्षा अध्यक्ष महोदय यांनी 10,532 कोटीला दिलं, अतिरिक्त 5,882 कोटी। म्हणजे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, जिथं सामान्य लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला पैसा नाही, मुलींसाठी आपण तिथं शिक्षण व्यवस्था मोफत केली पण मुलांसाठी 5,000 कोटी द्यायला नाही, तिथं अध्यक्ष महोदय या अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये 6,286 कोटी फक्त व्यक्तिगत हितासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी शासनाने नाहीतर तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी नाहीतर मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला असा आमचा आरोप आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय झालं ना अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय तुम्हाला वाटत नाही का आदिवासी भागामध्ये एखादी चांगली अँब्युलन्स मिळावी, चांगली सेवा मिळावी? झालं, एकच पान राहिलं अध्यक्ष महोदय। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। याच्यामध्ये सुमित फॅसिलिटी याचा एक करार MOU झाला। कुठे झाला तर दावोस मध्ये झाला। कशासाठी झाला ते इमर्जन्सी सर्व्हिस प्रोजेक्ट याचा अभ्यास करण्यासाठी हा करार झाला। अध्यक्ष महोदय, नंतर कळालं या सुमितच्याच कंपनीतून एक टेंडर बनवलं गेलं जे परत एकदा सुमितला दिलं गेलं। मग याच्यात BVG
नाराज झाला. बीव्हीजी राज्यामध्ये असणाऱ्या काही नेत्यांना भेटला, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही, सुमितला दिलं, आपल्याला बदलता येणार नाही. हे बीव्हीजीचे जे लोक आहेत ते दिल्लीला कोणाला तरी भेटले, परत रिटेंडर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालं आणि त्याच्यामध्ये फक्त कन्सोर्शियम मध्ये 2 मेंबर होते, आता 3 मेंबर केले गेले आणि कुठलंही टेंडर न काढता सुमित बीव्हीजी अँड एसएसजी जी एक ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय टेंडर दिलं. त्यामुळे सुमित हे इन्साइडर पार्टी झाली. बीव्हीजी ब्लॅक लिस्टेड आहे दुसऱ्या राज्यामध्ये, एसएसजी डिफॉल्टेड आहे स्पेनमध्ये. तर अशा पद्धतीने आपला जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा अध्यक्ष महोदय 6,000 कोटीची उधळपट्टी त्या ठिकाणी झाली. एका बाजूला लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला पैसा नाही, आदिवासी समाजाच्या मुला मुलींना तिथं निधी देण्यासाठी नाही, एससी समाजाच्या मुला मुलींना नाही, ओपन नाही, कोणालाच नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो तर अध्यक्ष महोदय ही उधळपट्टी केली जाते. या मंत्री महोदयांना नाही, मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो, विनंती करण्यापेक्षा आव्हान करतो की आपण हे जे काही घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण खोलात जाणार का, त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार का. तिथं कुठेही एखाद्या स्वच्छ अधिकाऱ्याच्या माध्यमातून याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ह्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि हे 6,000 कोटी रुपये हे थांबवलं पाहिजे. 1 रुपया सुद्धा या कंपनीला तिथं दिला गेला नाही पाहिजे, असं या ठिकाणी मागणी सामान्य लोकांच्या वतीने अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी करतो.